समतेचा जागर करणारे भगवान बुद्ध, आध्यात्मिक लोकशाहीचा पाया ज्यांनी पंढरपूरच्या वाळवंटात घातला असे संत नामदेव, ज्या संत नामदेवामुळं 18 पगड जातीचे संत लिहायला लागले, बोलायला लागले, वाचायला लागले, असे त्यामधले एक संत संत चोखामेळा, ज्या बुलढाणा जिल्ह्यातून आम्ही आलो, तिथलं आमचं वैभव, राजमाता जिजाऊ. रयत म्हणजे काय, रयतेचं राज्य कसं असतंय. आजही लोकशाहीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळे उभारल्या जातात, प्रतिमा लावल्या जातात आणि गाडीवर लिहिल्या जातं की राजे तुम्ही परत या. असे रयतेचे राजे शिवाजी महाराज, आधुनिक भारताचं स्वप्न पाहणारे महात्मा फुले. तुमच्या घरातील छोटी वस्तू विका, पण तुमच्या लेकराला शिकवा, कारण शिकल्याशिवाय तरुणोपाय नाही, असं सांगणारे संत गाडगेबाबा. आंधळ्याला डोळा, लंगड्याला पाय आणि माझ्यासारखा मुका माणूस तुमच्यासमोर बोलू लागला, असे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना, त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या ग्रंथालय संघाचे संयुक्त जे वार्षिक अधिवेशन आहे त्याचे अध्यक्ष घोगे सर, जरा देखो तो हम सबरो ये रहबर है या रहजन है, मुसलसल जिसके पीछे चल रहा है कारवा अपना, रहबर आहे की रहजन आहे. म्हणजे लुटारू आहे का वाट दाखवणारा, रहबर आहे की रहजन आहे. तर आमचे घोगे साहेब नक्कीच या वाशिम जिल्ह्यातून काम सुरुवात करताना त्यांनी या पद्धतीने केले की अमरावती विभागाचे ते अध्यक्ष झालेत आणि नक्कीच तुमच्या ग्रंथालय संघासाठी, आमच्या ग्रंथालय संघासाठी ते चांगले काम करतात. इथं मंचावर सर्व ग्रंथालय अधिकारी, सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित ग्रंथालय परिवाराच्या मित्रांनो, तुम्ही अगोदर स्वतःसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. याचं कारण असं की स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. जो माणूस स्वतःवर प्रेम करतो तो काहीतरी सृजन करत असतो, तो काहीतरी वेगळं देत असतो आणि आपण आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. मला एका माणसाने विचारलं, मी सहज गेलेलो होतो, त्यांनी नाव विचारलं, मी नाव सांगितलं, त्यांनी गाव विचारलं, मी सांगितलं माणूस, त्यांनी नकाशा पाहिला आणि त्यांनी सांगितलं माणूस नावाचं गाव नाही. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं ग्रंथालय चळवळीतली तुम्ही लोक माणूस नावाच्या गावासाठी धडपडतायत. या ग्रंथाच्या रूपात ग्रंथा विचार घेऊन गावात जाऊन, मित्रांनो, मरा हुआ व्यक्ति कभी बोलता नहीं है, मरा हुआ व्यक्ति कभी सोचता नहीं है, जो सोचता नहीं है, जो बोलता नहीं है, वो मरा हुआ होता है. तुम्ही जिवंत आहात, कारण ग्रंथ, फुले, शिवाजी, शाहू, आंबेडकर, मार्क्स हे सगळे घेऊन तुम्ही उपस्थित आहात आणि गावाला एक प्रकाशवाट दाखवत आहात. परिवर्तनाची चळवळ, क्रांतीची चळवळ तुमच्या दरवाजात नाही ती ग्रंथालयाच्या. त्यामुळे तुम्ही मोठे आहात. तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही उद्याचा इतिहास आहात. उद्याच्या इतिहासामध्ये तुमची नोंद होणार आहे. तुम्ही काय समजता, म्हणून मी म्हटलं की स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे. आणि त्यासाठी ज्या वेळेस तुम्ही पुस्तकांच्या सोबत राहता, पुस्तकं वाचताही आली पाहिजेत. पुस्तकं वाचताही आली पाहिजे, कारण पुस्तकं वाचल्याशिवाय तुम्ही लोकांना सांगणार नाही की काय चांगलं, काय वाईट, काय वाचलं पाहिजे, कशातनं काय घेतलं पाहिजे. त्यामुळे पुस्तकं वाचलं पाहिजे. मित्रांनो, तुमची ओळख एखाद्या गावाच्या प्रमुखासारखी असली पाहिजे की ग्रंथालयाचे ग्रंथपाल आहेत, ग्रंथालयाचा अध्यक्ष आहे आणि तो गावात आहे आणि ते भांडण आहे किंवा ती एखादी घटना आहे, ती कशा पद्धतीनं मिटेल किंवा कशा पद्धतीनं ती पूर्ण होईल हे तुमचं नाव घेऊन सांगितलं पाहिजे. त्याचं कारण हे आहे, कारण पुस्तकानं आमचे शिवाजी, फुले, शाहू, आंबेडकर सगळी बदललीत. पुस्तकं एका पुस्तकाने बदललीत. मी परवा, आमचे पाटील साहेब पण होते त्या बुलढाण्याला, तर आम्ही हे सांगत होतो की पुस्तकांनी बदलली. विवेकानंद बदलले, शिवाजी म्हणजे फुले बदलले. ही सगळी माणसं एका पुस्तकाने बदलतात. मग नक्की या पुस्तकात आहे काय, मग आम्ही का नाही वाचायचं. मित्रांनो, पुस्तकं वाचली पाहिजेत. मी परवा तो किस्सा सांगितला, 1 भाकर 3 चुली इथं स्टॉलवर पुस्तकं आहे बुलढाण्याला, की मला पुस्तक अपेक्षित होतं, मला मिळत नव्हतं. मी गर्देच्या आमचे मामा आहेत तिथं त्यांना कळवलं की मला हे पुस्तक पाहिजे, मेसेज पाठवला आणि आमचे मरे साहेब जे ग्रंथालय कर्मचारी त्यांना पाठवला. त्यांच्याकडे पुस्तक उपलब्ध झालं नाही, गर्देमध्ये मिळालं, मी घेऊन आलो आणि मी वाचलं. आणि मला आमच्या एका डॉक्टर सुनील पवारांचा फोन आला की सर काय चाललं आहे. अरे म्हटलं काय नाही, ते पुस्तक वाचलं पाहिजे, कारण खूप छान आहे. नाही सर म्हणजे मी वाचलं नाही. अरे म्हटलं वाच. आणि डॉक्टर सुनील पवारांनी ते पुस्तक वाचलं आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी मला फोन केला आणि फोनवर मला त्यांनी सांगितलं की सर 1 मिनटं बोला. मी म्हटलं कोण आहे. देवा झिंजाड बोलत आहेत. देवा झिंजाड कोण, तर याचे लेखक. त्यांनी म्हणे नमस्कार सर. म्हटलं नमस्कार. अरे म्हटलं काय चाललं. म्हटलं काही नाही. मी म्हटलं काही नाही.
मी तुम्हाला जे पुस्तकं वाचा म्हणतो त्याचं कारण असं की स्पष्टता येते बोलण्यामध्ये, एक स्वाभिमान दरवळतोय. आणि मी स्पष्ट त्यांना म्हटलं की सर मला तुमचं पुस्तकच वाचायचं नव्हतं, सर मला तुमचं पुस्तकच वाचायचं नव्हतं. ते अवाक, ते म्हणजे का बरं? अहो म्हटलं माझ्या आजूबाजूला एवढे दुःख, एवढ्या परेशानी, मी का पुस्तकं वाचावं? मी रडून रडून परेशान, आणि तुमचं पुस्तक घेऊन पुन्हा रडायचं याची मला काही मला संयुक्तिक वाटत नाही ते. आणि मग त्याच्यानंतर त्यांना सांगितलं की सर खऱ्या अर्थानं तुमचं पुस्तक वाचलं आणि असं माझ्या लक्षात आलं की माझ्या आजूबाजूला जे घडतं ते सगळं त्याच्यामध्ये आहे. माझ्या आजूबाजूला जे घडतं ते सगळं त्याच्यामध्ये आहे. दुःख आहे, दारिद्र्य आहे, परेशानी, अस्वस्थता आहे, सगळं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडलं. आणि त्यापेक्षाही एक भाकर तीन चुली, एक भाकर म्हणजे आई, एक भाकर म्हणजे आई आणि तीन चुली म्हणजे तिचे झालेले 3 संसार, आणि याचं तुम्ही सुंदर चित्रण त्या पुस्तकात केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने त्या देवा झिंजाडशी बोलता आलं. मित्रांनो, पुस्तकं तुम्हाला भाकर देत नाहीत, पण कसं जगायचं हे शिकवतात. पुस्तकं तुमच्याशी बोलत नाहीत, पण तुम्ही काय बोललं पाहिजे आणि तुम्ही गुलाम आहात का काय आहात हे विचार करायची शक्ती तुम्हाला पुस्तकं देतात. म्हणून पुस्तकांचा साठा आपल्याजवळ आहे. तर आपण असं असलं नाही पाहिजे की पुस्तकं आपल्याजवळ आणि आपण एकही पुस्तक वाचलं नाही पाहिजे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं माणूसपणाच्या लढाईसाठी तुम्ही तयार झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं तुम्ही जे आहात, आमचे ग्रंथालय अधिकारी खूप छान सांगितलं की तुम्ही समाजसेवा करताय. तुम्ही समाजसेवा करताय तर माणूसपणाच्या लढाईसाठी तुम्ही तयार झालं पाहिजे. तुमच्यापासून माणूसपणाची लढाई सुरू झाली पाहिजे. पुस्तकं बाबासाहेब असतील, पुन्हा इतर सगळेजण असतील. मी बाबासाहेबांचा परवाही किस्सा सांगितला की बाबासाहेबांना बाबासाहेब पुस्तकं वाचतात. आपलं घर बनवण्याचा उद्देश की मला ते पुस्तकं तिथं ठेवता आले पाहिजे. पुस्तकांसाठी घर बनवणारा माझ्या पुस्तकाला जर हात लावाल तर बंदुकीच्या गोळी निवडून देईल. संसदेमध्ये एक संसद त्यांना म्हणतो बाबासाहेबांना की बाबासाहेब तुम्ही एवढं छान बोलताय, एवढी चांगली टिपणं आहात आणि एवढं सुंदर बोलताय. बाबासाहेब तुम्ही एवढी सुंदर पुस्तकं वाचतात, तुमच्याकडे पुस्तकं किती असतील, किती रुपयाची असतील? ते म्हणते असतील 2-3 लाख रुपयाची. ते म्हणतात की बाबासाहेब ही पुस्तकं मला देता का? मी 5-50 हजार त्याच्यावर देतो. बाबासाहेब त्याला सांगतात की मित्रा, ही पुस्तकं माझी आत्मा आहेत, ही पुस्तकं माझी आत्मा आहेत. हे जर इथून निघून गेलेत तर मी जिवंतच राहू शकणार नाही. ही अशी माणसं होती म्हणून ती राज्यघटना लिहिल्या गेली. ज्या माणसाला आतमध्ये शाळेत प्रवेश नव्हता, दरवाजाच्या बाहेर शिकावं लागलं, त्या राज्यघटनेवर आज तुम्ही चालवत आहोत. हे फक्त पुस्तकामुळं घडलं, कारण पुस्तकावर प्रचंड प्रेम करणार माणूस. म्हणून माणूसपणाच्या लढाईमध्ये आपण लढताना जसं आमचा एक कवी म्हणतोय, येथे दंगल उसळली, लष्कर काय करत होतं? माझ्या शहरात दंगल उसळली, लष्कर काय करत होतं? माझ्या शहरात दंगल उसळली, अधिकारी काय करत होते? माझ्या शहरात दंगल उसळली, पोलीस काय करत होते? त्यापुढचं तो प्रश्नार्थ पुन्हा एक वाक्य बोलतोय की माझ्या शहरात पत्रकार असताना, माझ्या शहरात साहित्यिक असताना, माझ्या शहरात विचारवंत असताना आणि वाचन चळवळ चालवणारी असताना ही दंगल उसळलीच कशी? दंगल उसळली आणि उसळलीच कशी हा प्रश्नार्थक चिन्ह आपल्यासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. मित्रांनो, वेळ भरपूर झालेला आहे, भरपूर मार्गदर्शक आहेत. खरं म्हणजे मी नेहमी तो किस्सा सांगत असतो की तुम्ही खूप चांगली लोक आहे, पण तुम्ही व्यक्तच होत नाही. जसं ते हरणीचं उदाहरण नेहमी देतात की तिच्या कस्तुरी तिच्याजवळ असतील, ती दुसरीकडे सेंट येतो, तिला का वास येतोय, श्वास येतो, जे काय असेल ती दुसरीकडे पळती. अरे तुम्ही खूप चांगले लोक आहात, पण लोक तुमच्या पाठीमागून वेगवेगळ्या पद्धतीनं फायदा घेऊन मोठे होतात आणि आपण जिथल्या तिथंच आहोत. एखादं वाचनालय चालवणं म्हणजे गंमत नाही आहे. लोकमान्य टिळक पुण्याला गेले, आपटे वारलेले आणि आपटेला पाहायला लागले, आपटेचा चेहरा झाकलेला. लोकमान्य टिळक आपटेला तिथं लोकांना विचारतात, हे आपटेंचा चेहरा का झाकला आहे, या आपटेंचा चेहरा का बांधलेला आहे? लोक सांगतात ते निपुत्रक आहेत, लोक सांगतात ते निपुत्रिक आहेत. निपुत्रिक माणसाचा चेहरा लोकांनी मेल्यानंतर पाहू नये, कारण ते वाईट असतंय. आणि लोकमान्य टिळकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय आणि लोकमान्य टिळक म्हणतात, अरे ज्यांनी 12 कोश लिहिले त्या 12 मुलांचा बाप आहे तो, आणि त्याचा चेहरा तुम्ही बांधताय. आणि तो कपडा काढला जातो आणि त्याची व्यवस्थित म्हणजे त्या पद्धतीनं लोकमान्य टिळक तुम्हाला पुस्तकाचं महत्त्व सांगतायत की हे कधी येईल, हे तुम्हाला वाचल्याशिवाय येणारच नाही. मित्रांनो, मी ते जे सांगत होतो की एक बस निघाली आहे, बसमध्ये माणसं बसलेली खचाखचा. एक माणसाकडे तिकीट मागता त्याचा हात त्याच्या खिशात जातोय, खिशातनं खाली जातोय आणि सगळेजण विचारतात तिकीट, यालाही विचारतो तिकीट, त्याचा हात खाली आणि तो परेशान. इकडं तिकडं पाहतो, ओळखीचं कुणी नाही. तिकीट काढायचं काय करायचं? तू त्याला कंडक्टरला म्हणतो, भैया मी गाडीत बसताना माझं तिकीट कुणीतरी बटवा मारलाय, माझा खिसा कापला गेलाय, मी तिकीट कसं काढू?
तू म्हणतो ते माहीत नाही, तुझ्या ओळखीचं असेल तर, अरे नाही ओळखीचं कुणी नाही आहे, मी बाहेरगावचा आहे, मी चाललो आहे, मला तिकीट दे. अरे मी तुला तिकीट कसं देऊ, माझ्याजवळ पैसे नाहीत, मी दररोज काम, हाच माझा व्यवसाय आहे, मी किती जणांची तिकीटं काढू, मी किती जणांना फ्री सोडू. आणि मुद्दा असा आहे की मी नवीन 2 वर्ष झालेत लागलो आहे. मी जर तुला सोडलं आणि चुकून चेकिंगवाले आले तर माझी नोकरी धोक्यात येईल. मित्रांनो, ही गडबड चालू आहे, 10-15 मिनटं गाडी उभी राहते आणि एक माणूस जोरात ओरडतोय की नक्की चाललंय काय, अरे गाडी का थांबली. एक जण म्हणतो यांचा खिसा कापलाय, तिकीट नाही आहे, तिकीट काढायला पैसे नाही आहेत. तो म्हणतो किती तिकीट आहे, 40 रुपये. तो 40 रुपये देतोय आणि गाडी सुरू होते. आणि मग तुमच्या आमच्यासारखी बसलेली लोक पुन्हा नेहमीसारखी बोलायला सुरुवात करतात. अरे हा कोण होता, अरे याला माणूस म्हणतात, याला चांगुल पण म्हणतात. ही माणुसकी माणसात असली पाहिजे, हे विचार असले पाहिजे, तेव्हा कुणाला मदत केली पाहिजे. स्वर्ग म्हणजे काय, हे असं काम करणं म्हणजे स्वर्ग, चांगुलपणा म्हणजे काय, हे सगळी बोलायला लागतात. आणि मुद्दा शेवटचा येतोय की वो आदमी कौन था, वो आदमी कौन था जिसने 40 रुपये दिए. दोस्तों वो था जेब कतरा, वो था जेब कतरा जिसने जेब काटी. वो 2 मिनट में धर्मात्मा बन गया. लोग धर्मात्मा कहने लगे. अरे तुमचं आमचं आयुष्य चाललंय, हे वाचनालय चालवताना तुमचं आमचं आयुष्य चाललंय. किती वाचनालय चांगलं, किती कमी, किती जास्त हा मुद्दा नाही आहे. आमचे ग्रंथालय अधिकारी येऊन सांगत असतात, बोलत असतात. पण मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्याला पण 2 पावलं पुढं टाकावी लागणार आहे. न्याय आता तरी सारखा पाहिजे, न्याय आता तरी सारखा पाहिजे आणि सुदाम्यासही द्वारका पाहिजे. अरे पोहे खाऊन थांबणार नाही आमचं आता, पोह्याने भागणार नाही, आम्हालाही एक द्वारका पाहिजे हे सांगणारी लोकं आता आमच्यात तयार झाली पाहिजेत. आणि चळवळीमध्ये आता ही सगळी माणसं आपली पुढं आहेतच आणि आपल्याला मिळालंच पाहिजे. कुठंतरी आपण कमी पडतोय का, आमची ग्रंथालय कमी पडतात का, आम्ही सांगायला कमी पडतो का. कारण आम्ही आमच्या भोवती हे सगळं शोधलं पाहिजे. सर, एका पतसंस्थेत मी गेलो, पतसंस्थेच्या मॅनेजरनी मला बोलवलं, मित्र होता, त्यांनी बोलवलं आणि बसा सर म्हणे. मी बसलो, काय चाललं काय नाही असं बोललो. तो म्हणे काय करावं सर म्हणे, आमच्या पतसंस्थेमध्ये मी एवढं काम करतोय, सगळं काही करतोय आणि आमचे अध्यक्ष वरचे MD काही आम्हाला मोजतच नाहीत, चांगलंच समजत नाहीत, अमुकच नाही, असं तो बोलायला लागला. मग मी बोलता बोलता त्याला म्हटलं, अरे हे कधी बनवलं आहे. म्हणजे 2-3 वर्ष झाले. म्हटलं हा फॅन आहे म्हणजे 2-3 वर्षापूर्वीचा आहे. म्हटलं अजूनही चांगला आहे. हो म्हणे हे काय स्वच्छ आहे. म्हटलं हो स्वच्छच आहे. म्हटलं बंद कर, 1 मिनटं. बंद केला आणि म्हटलं आता म्हणे घाण आहे, आता म्हणे घाण आहे. मी म्हटलं आता घाण का, अरे तो चालू होता तो स्वच्छ दिसत होता, तो थांबला तर घाण दिसते. मित्रांनो, आपण टीमवर्क करताना, आपण ग्रंथालय चालवताना, आपण समाजसेवा करताना आपलं काम आपल्याला चांगलंही वाटत असलं, जोरातही वाटत असलं तर संत तर नाही आहे. जेणेकरून हे ग्रंथालय संचालनालय असेल किंवा आपली राज्य सरकार असेल आपल्याकडे लक्ष देत नाही. आपण काही कुठं कमी पडतोय का, हा आपणही विचार केला पाहिजे लढताना. कारण त्या पंख्यासारखं आपण जर शांत झालो तर आपल्याकडे कुणाचं लक्ष राहणार नाही. आपल्याला चकाकायचं असेल तर तो महत्त्वाचा मुद्दा तोच आहे. शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबतो, कारण वेळ भरपूर झालेली आहे. मित्रांनो, माणूसपणाच्या लढाईसाठी माणसं तयार झाली पाहिजेत, माणसं तयार झाली पाहिजे. आणि ती माणसं कुठनं येणार आहेत, या वाचनालयाच्या दरवाजातनं येणार आहेत आणि तुमच्या आमच्यातनं येणार आहे. ती माणूसपणाची लढाई. मी पाटील साहेबांबद्दल त्या दिवशी बोललो की अधिकारी भरपूर असतात, पदाधिकारी भरपूर असतात, पदाधिकारी निवडणुकीनं निवडून पण येतात, अधिकारी MPSC UPSCची परीक्षा देऊन येतात, पण माणसं खूप कमी असतात. माणूस पण घेऊन एखादा अधिकारी यावा. मी पाटील साहेबांबद्दल परवाच बोललो हे, कारण माणसांमध्ये घुसून प्रत्येक माणसाला आपलं वाटावं, ते ग्रंथालय आपलं वाटावं, आपल्या त्या अडचणी साहेबांना सांगावं हे वाटावं, अशी माणसं आहेत. तर हे माणूसपणाच्या लढाईसाठी आपण पुढं आलं पाहिजे. एक माणूस रस्त्याने चालला होता, चालता चालता रात्रीची वेळ होती, 12-1 वाजले होते. त्याला तहान लागली म्हणून तो विहिरीजवळ गेला. विहिरीजवळ त्यांनी तो पोहरा घेतला, त्याचा पाय कसा घसरला माहीत नाही, तो पाण्यात पडला. रात्री 12-1 वाजता खेड्यातला माणूस विहिरीत पडलेला. आणि तो विहिरीत पडलेला असल्यामुळे त्याच्याही लक्षात आलं की आता 1 वाजता आपल्या गावातलं कोण इकडे येणार आहे, किंवा हा रस्ता एवढा रहदारीचा नाही आहे, हे गावाच्या बाजूलाच आहे पांढरीत, पण येणार कोण आहे. आणि तो पडलेला, तो वाट पाहतोय, कमरे एवढं पाणी आहे, तो कसा बसा जीव काढतोय. सकाळची 6ची वेळ, 5:30ची वेळ, आपली सगळी लोकं आपली निघली. त्यावेळेस ही स्वच्छता मोहीम आता जी आहे ती नसेल आली, त्यावेळेस ती निघाली सगळीजण असे डबे घेऊन. आणि एका माणसाचा आवाज त्याला आला, आणि त्यांनी विचारलं कोण आहे. तर तिकडनं आवाज आला, अरे भाई किसका आवाज है, कहाँ से आवाज आ रही. तर हा आतला ओळखत होता कारण तो गावातला होता. तो म्हणे अरे रहीम चाचा आप हो. तो बोले हां. अरे इधर बावड़ी के तरफ आ जाओ. ते तिथे, अरे तू कैसा गिरा, इस बावड़ी में तू गिरा कैसा. अरे रहीम चाचा जाने दो, मैं रात में 12 बजे से गिरा हूँ, पानी से गिला हूँ, परेशान हूँ, डर लग रहा है, आप निकालो ऊपर मुझे. रहीम चाचा त्याला म्हणतात की मैंने तो तुझे निकाला होता, मगर हमारा धर्म ये कहता है.
अल्लाह के मर्जी के बगैर पत्ता भी नहीं हिलता, तुझे अगर निकालूं तो अल्लाह को क्या मुंह दिखाऊंगा। अल्लाह के मर्जी के बगैर पत्ता भी नहीं हिलता, तू गिरा है तो अल्लाह की मर्जी आहे, तुझे कैसे निकालू। आणि तो तसाच पडलेला. दुसरा हिंदू धर्माचा आहे, तो गोष्ट मोठी मी शॉर्ट करायला लागलो. दुसरा हिंदू धर्माचा आहे, तो तसाच आवाज, अरे कोण आहे काय इकडे आहे, आणि तो जातोय आणि तोही तसाच. अरे तू कसा पडला, अरे काका किती काय सांगायचं तुम्हाला, रात्रीपासून पडलो मला वर काढ. अरे तुला काढलं असतं रे, अरे तुला काढलं असतं, पण तुला माहीत आहे सगळे सप्ताह मीच करतो, तिथं प्रमुख विनेकरी मीच असतो, मी सगळे आपले ग्रंथ वाचलेले. अहो काका सगळं मला माहिती आहे, मी तुम्हाला ओळखत नाही का, मला वर काढा. तो म्हणतो अरे तुला काढलं असतं. पण आपल्या धर्मात सांगितलं की मागचं पाप, मागच्या जन्माचं पाप तुला या जन्मात फेडायचं आहे. तू पडला तर कदाचित ते पाप असेल, मी कशाला ईश्वराच्या पुढं विरोध करू. ही अशी मोठी गोष्ट आहे मित्रांनो. ख्रिश्चन पण आला, त्यालाही मला वर काढ. अरे मी नवीन ख्रिश्चन झालो, नक्की काढणं तुला पाप आहे का पुण्य मला माहीत नाही, तू थांब मी तिकडं विचारून येतो आमच्या पादरीला आणि काढतो आहे. असं सगळं चालू आहे. शेवटी एक माणूस आला मित्रांनो, शेवटी एक माणूस आला, त्या गावातला धडपडा. त्या धडपड्या माणसानं तिथं गेला, त्याला तसाच आवाज दिला, अरे रघुदादा तू आलात बरं झालं. अरे तू कसा पडलास. तो म्हणे अरे मी रात्री असा येत होतो, पडलो, अरे मी कंटाळू, मला सगळ्यांना वर काढ म्हणतो, कुणी ना कुणी कारणं देत आहेत. तो म्हणे अरे तुला वर काढायचं, मला नक्की सांग तू इकडनं येत होतं की इकडनं. अरे ते जाऊ दे म्हणे, मी पाण्यात पडलेलो, मी कंटाळलेलो, मला वर काढ. नाही 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 मला तू सांग हे ढसळलं कसं. अरे माझ्या पायानं ढसळ. तू इथंच थांब, तू इथंच थांब. त्या हरामखोर सरपंचानं हे कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं, कोणत्या योजनेतली विहीर आहे त्याच्या घरावर पहिला मोर्चा नेतो, नंतर तुला काढतो, तू थांब इथंच. मित्रांनो आजही तो माणूस तसाच विहिरीत पडलेला आहे. मला ही अपेक्षा आहे, मला हे वाटतंय की तुम्ही ग्रंथालय चळवळीतल्या लोकांनी माणूसपणाची लढाई म्हणून तुमच्यातला कुणीतरी माणूस, तुमच्यातला कुणीतरी भाऊ बहीण तिथं जाऊन त्या माणसाला काढेल, हीच अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करतो. मला बोलावलं, मला वेळ दिली आणि ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय भीम, जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर, अगदी लाख लाख धन्यवाद. ज्ञानाच्या पायीकाला ज्ञान ऊर्जा देण्याचं काम आपल्या शब्दांच्या माध्यमातून दिलं आहे. खरा माणूस काय असतो तो आपल्या शब्दातून आपण दाखवण्याचं काम केले खिलारी सर, अगदी लाख लाख धन्यवाद. खरं तर ग्रंथ माणसाला बोलायला शिकवतात, ग्रंथही माणसाला चालायला शिकवतात. आणि ज्या गावामध्ये अंधार आहे त्यांच्या हातात उजेड देण्याचं काम करतात, त्यांच्या हातात उजेड देण्याचं काम करतात. धन्यवाद सर, हाच उजेड आपल्या विचारातून आपण पेरला, अगदी लाख लाख धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो मान्य डॉक्टर सूरज मडावी साहेब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमरावती, हे आपले विचार मांडतील. सन्मान्य डॉक्टर सूरज मडावी साहेब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमरावती. जिल्हा ग्रंथालय संघ वाशिम च्या विद्यमाने अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे 23वे अधिवेशन, विभागीय अधिवेशन या